चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत प्रोनाउन्स. प्रोनाउन्स मीन्स सर्वनामे. जो शब्द नामाच्या ऐवजी वापरला जातो त्याला आपण सर्वनाम म्हणतो. तर सर्वनाम आपले 9 प्रकारचे सर्वनाम आहेत. त्याच्यामधलं पहिलं जे सर्वनाम आहे ते पर्सनल प्रोनाउन्स आहे. पर्सनल प्रोनाउन्स मीन्स पुरुषवाचक सर्वनाम. जे दुसरं आपलं आहे ते रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स म्हणजेच आत्मवाचक कर्मवाचक सर्वनाम. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स मीन्स दर्शक सर्वनाम. इनडेफिनिट प्रोनाउन्स मीन्स अनिश्चितार्थी सर्वनामे. इंटरॉगेटिव्ह प्रोनाउन्स मीन्स प्रश्नार्थक सर्वनामे. डिस्ट्रिब्युटिव्ह प्रोनाउन्स मीन्स विभाजक सर्वनामे. आणि रिलेटिव्ह प्रोनाउन्स मीन्स संबंधित सर्वनामे. एक्सक्लेमेटरी प्रोनाउन्स मीन्स उद्गारवाचक सर्वनाम. आणि एम्फॅटिक प्रोनाउन्स मीन्स परिणामकारी सर्वनामे. याच्यामधलं आपण जे फर्स्ट आता बघणार आहोत ते आहे आपलं पर्सनल प्रोनाउन्स. पर्सनल प्रोनाउन्स मीन्स पुरुषवाचक सर्वनाम. पुनरावृत्ती टाळण्यासाठी जी सर्वनाम वापरतात ती पुरुषवाचक गटात मोडतात. आता जे आपले पर्सनल प्रोनाउन्स आहेत, इंग्रजीत पुरुषवाचक सर्वनामे एकूण 8 आहेत. इंग्रजीमध्ये किती आपले सर्वनामे आहेत, पुरुषवाचक सर्वनामे किती आहेत, तर ते आपले 8 आहेत. तर कोणते आहेत आता बघूया आपण. प्रोनाउन्स, त्याचा अर्थ बघूया, आणि एकवचन आहे की अनेक वचन आहे ते आपण बघणार आहोत. तर पहिला आहे आय. आयचा अर्थ आहे मी आणि ते आहे एकवचन. दुसरा आहे ही. हीचा अर्थ आहे तो आणि ते आहे एकवचन. सी. सीचा अर्थ होतो ती आणि ती आहे एकवचन. इट. इटचा अर्थ होतो ते आणि ते आहे एकवचन. यू. यूचा अर्थ होतो तू आणि तो आहे एकवचन. यूचा अर्थ होतो तुम्ही. तुम्ही आहे अनेकवचन. देचा अर्थ होतो ते, त्या, ती आणि ते आहे अनेकवचन. वीचा अर्थ होतो आम्ही आणि आम्ही आहे अनेकवचन. एक्झाम्पल बघूया. राम वॉज अ किंग. ही वॉज अ व्हेरी ब्रेव्ह. तर कशी पुनरावृत्ती झाली. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दाखवलं आहे की आपण जी पुनरावृत्ती केली पर्सनल प्रोनाउन्सची, जसं इथे राम आलं. राम वॉज अ किंग आणि ही वॉज अ व्हेरी ब्रेव्ह. आता परत परत आपण नाव घेऊ नये असं आपण बोलू नाही शकत की राम वॉज अ किंग आणि राम वॉज अ व्हेरी ब्रेव्ह. तर नावाची आपण पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण इथे ही वापरलेलं आहे. म्हणजे रामच्या ऐवजी आपण जे ही वापरलं आहे. राम वॉज अ किंग, ही वॉज अ व्हेरी ब्रेव्ह. आता आपण नंतर बघणार आहोत मीन्स पुरुष. तर पर्सन किती प्रकारचे आहेत ते आपण बघणार आहोत. पुरुषावरून सर्वनामाची 3 गटात विभागणी होते. पर्सनचे 3 गटात विभागणी होते. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. फर्स्ट पर्सन जे आहे आपलं प्रथम पुरुष, त्याच्यामध्ये येतं आय आणि वी. सेकंड पर्सनमध्ये द्वितीय पुरुषमध्ये जे येतं आपलं यू आणि यू. आणि थर्ड पर्सनमध्ये आपलं येतं तृतीय पुरुष म्हणजेच ही, सी, इट, डे. आता हे कसं आपण लगेच समजायचं की फर्स्ट पर्सन आहे, सेकंड आहे आणि थर्ड आहे. तर आपण आताच एकवचन अनेक वचनमध्ये आपण बघितलं. तर आय म्हणजे मी किंवा आपण. वी म्हणजे पण आम्ही. आणि सेकंड म्हणजे आपण दुसऱ्याला उद्देशतो यू. दुसऱ्याला आपण बोलतो ना तू किंवा तुम्ही असं. आणि थर्ड म्हणजे आपण थर्ड पर्सनला बोलतो की ही, तो वगैरे. आपण सेकंड व्यक्तीला आपण काहीतरी सांगत असणार तिसऱ्याबद्दल, तर ते थर्ड पर्सन म्हणजे ही, सी, इट, डे अशा पद्धतीने. ज्या सर्वनामातून स्वतःचा उल्लेख होतो ते प्रथम पुरुषी आणि ज्याच्यातून समोरच्या व्यक्तीचा उल्लेख होईल ते द्वितीय पुरुष. आपण ज्याच्याबद्दल बोलतो, लिहितो अशी सर्वनामे तृतीय पुरुषी असतात. हेच आता मी तुम्हाला वरती शब्दांमध्ये आय, वी, यू, यू याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं आहे. तर हे तुम्ही असं एकदम सोप्या पद्धतीने लक्षात ठेवा. आता जे बघणार आहोत प्रोनाऊन अँड फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. जे आपले सर्वनामे आहेत त्याचे क्रियापदाचे मूळ रूप आपण बघणार आहे. आयचं मूळ रूप आहे राईट. ही मध्ये राईट्स. सीचं आहे राईट्स. इट्सचं होतं राईट्स. यूचं होतं राईट.
यूचं होतं राईट, यूचं होतं राईट, देचं होतं राईट आणि वीचं होतं राईट. आता बघणार आहे सर्वनामाचे वचन. जे सर्वनामाचे वचन आहे सिंग्युलर आणि प्लुरल, म्हणजे एकवचन आणि अनेकवचन. आईचं होतं अनेकवचन वी, यूचं होतं अनेकवचन यू आणि ही, सी, इट चं अनेकवचन होतं दे. आणि नंतरचं आपण बघणार आहे केसेस ऑफ प्रोनाउन्स, म्हणजे सर्वनामाची विभक्ती. आता आपण बघतोय केसेस ऑफ प्रोनाउन्स, सर्वनामाची विभक्ती. आता किती आपले केसेस ऑफ प्रोनाउन्स, जे आपले जे सर्वनामाची विभक्ती आहेत ते आहे नॉमिनेटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस, पॉझिटिव्ह केस. तर नॉमिनेटिव्ह केसमध्ये आपल्या इथे प्रथम विभक्ती, ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये येते आपल्या द्वितीय विभक्ती आणि पॉझिटिव्ह केस आणि पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये येते स्वामित्वदर्शक विशेषण आणि येतं पॉझिटिव्ह प्रोनाउन्स, स्वामित्वदर्शक सर्वनाम. तर आपण पहिलं बघणार आहे प्रथम विभक्तीमध्ये आय आहे कर्ता आणि ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये जे मी आहे ते आहे कर्म. पॉझिटिव्ह केसमध्ये माय हे आहे प्रत्यय आणि पॉझिटिव्ह प्रोनाऊनमध्ये माईन आहे स्वामित्वदर्शक सर्वनाम. तर हिचं होतं हिम, हिज आणि हिज. शीचं होतं ऑब्जेक्टिव्हमध्ये हर, पॉझिटिव्हमध्ये हर आणि पॉझिटिव्ह प्रोनाऊनमध्ये हर्स. इटचं होतं इट, पॉझिटिव्हमध्ये इट्स आणि पॉझिटिव्ह प्रोनाऊनमध्ये इट्स. यूचं होतं यू, युवर आणि युवर्स. यूचं होतं यू, युवर, युवर्स. देचं होतं देम, देयर आणि दियर्स. वीचं होतं अस, अवर आणि अवर्स. यानुसार आपण केसेस ऑफ प्रोनाउन्स म्हणजे सर्वनामाची विभक्ती लक्षात ठेवायची आहेत. केसेस ऑफ प्रोनाउन्स बघितला तर विभक्तीविषयीचे खालील बाबी ज्या लक्षात आपल्याला ठेवायचे आहेत ते बघणार आहोत. नॉमिनेटिव्ह केस म्हणजेच प्रथमा विभक्ती, कर्त्याची विभक्ती प्रथमा असते. क्रियापदापूर्वी कोणतेही सर्वनाम वापरायचे झाल्यास ते प्रथमा विभक्तीतच असते. जसे एक्झाम्पल म्हणून 2 बघणार आहे. सी इज अ डॉक्टर, तर हे आपलं करेक्ट आलं आणि जे सेकंड आहे हर इज अ डॉक्टर म्हणजे इनकरेक्ट. तर यांनी काय सांगितलं आपल्याला की कर्त्याची जी विभक्ती असते प्रथमाच असते आणि क्रियापदापुरते कोणतेही सर्वनाम वापरायचे झाल्यास ते प्रथमा विभक्तीतच असते. म्हणून आपल्याला शी इज अ डॉक्टर, हर इज अ डॉक्टर येणार नाही, ते आपण शी म्हणजे जे कर्ता आहे ते आपण समोर वापरतो. ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये द्वितीय विभक्ती, द्वितीय विभक्तीमध्ये या विभक्तीला प्रत्यय असतो. कर्माची विभक्ती नेहमी द्वितीयच असते. क्रियापद शब्दयोगी अव्यय लेट नंतर येणारे सर्वनाम द्वितीयतच येते. शी रोट आय अ लेटर, म्हणजे यांनी काय सांगितलं आपल्याला की लेट नंतर येणारे सर्वनाम द्वितीयतच येते, म्हणून हे इनकरेक्ट आहे. सेकंड लेट मी गो, लेट नंतर येणारे द्वितीयत येते म्हणजे मी द्वितीय आहे. मनोज लाफ ॲट यू अँड मी. फोर्थ सी रोट मी अ लेटर, करेक्ट. आय स्पोक टू हिम. आणि लाईक अनलाईकचा उपयोग शब्दयोगी अवयव म्हणून केल्यास त्यानंतर येणाऱ्या सर्वनामाची विभक्ती द्वितीयच असते. म्हणजे माय सन लुक्स लाईक मी, द्वितीय विभक्ती आली. यू आर लाईक हर, द्वितीय विभक्ती. थर्ड आहे ऑल, नन, एव्हरीबडी, नो, एव्हरीथिंग, नथिंग, नोबडी, नो, वेअर. हे जे एवढे शब्द आहेत त्याच्यानंतर बट आल्यास त्या वाक्याचा कर्ता प्रथमा किंवा द्वितीय अशा दोन्ही विभक्तीत चालतो, परंतु प्रथमेत अधिक योग्य मानला जातो. अशा वाक्यात बटचा वापर शिवाय असा होतो. एव्हरीवन बट सी हर न्यू द आन्सर. फोर्थ आहे परंतु बट नंतर फक्त सर्वनामच असेल तर ते द्वितीयत घ्यावे. एव्हरीवन वाज देअर बट मी, द्वितीयमध्ये आपण घेतले मी. यानुसार आपल्याला जे आहेत प्रोनाउन्स, फर्स्ट पर्सन प्रोनाउन आपण बघितलं. आता जे सेकंड आहे ते आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये बघणार आहे, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स.
जर तुम्ही आपल्या चॅनलला आत्तापर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील.